नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुकीचे कवित्व आता ओसरत आले आहे। जय पराजयाच्या कहाण्या अजूनही चघळत्या जात असल्या तरी त्यातून पुढचे हिशेब मांडायला सुरुवात झाली आहे। राज्यातील राजकीय पक्षांना, आघाड्यांना आता 4 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे। लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला यावेळी आपण सत्ता पालट करू असा विश्वास वाटतो आहे। लोकसभा निवडणुकीत जवळपास 150 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली होती। ही आघाडी कायम ठेवून अधिकच्या काही जागा पदरात पाडण्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चे बांधणी सुरू केल्याचे दिसते। अर्थात लोकसभा निवडणुकीतील कामगारीच्या आधारावर विधानसभेसाठी जागा वाटप होणे शक्य नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जरी आता काँग्रेस या आघाडीत मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचे म्हणत असले तरी इतर 2 पक्षांना त्यांचा दावा मान्य नाही। शिवाय काँग्रेस श्रेष्ठींनीही ही निवडणूक आघाडीच्या माध्यमातून समन्वयाने लढवण्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे माननीय पटोले साहेबांना थोडे संयमाने घ्यावे लागेल। शरद पवारांनी आधीच विधानसभेत अधिक जागा मिळाव्यात म्हणून आपण लोकसभेत कमी जागा लढवण्याचे म्हटले आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही आपली ताकद वाढवण्याचा आत्मविश्वास आलेला दिसतोय। लोकसभेतले वातावरण कायम राहिले आणि बंडखोरीचा फारसा जात झाला नाही तर यावेळी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगली संधी आहे। त्याचवेळी तिकडे महायुतीत मात्र तणावाचे वातावरण दिसत आहे। जागा वाटप हा महायुतीसाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा झटका बसलाय, त्यामुळे विधानसभेपर्यंत आपले सगळे नेते आणि कार्यकर्ते एकत्र ठेवण्याचे आव्हान अजित पवारांसमोर आहे। शिंदे गटाच्याही काही आमदारांमध्ये चुळबुळ सुरू असल्याचे दिसते। भाजप तर अजूनही लोकसभेत मिळालेल्या धक्क्यातून सावरल्याचे दिसत नाही। जातीय समीकरणातून महाविकास आघाडीने उभे केलेले आव्हान कसे परतवून लावायचे ही चिंता महायुतीतील 3ही पक्षांना सतावत आहे। अर्थात निराशा असली तरी ती झटकून नव्या आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जाण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल, परंतु सध्या तरी तेवढी लगबग महायुतीत दिसून येत नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।